मित्रांनो, कसे आहात? सर्वजण खूप छान, स्वस्त, मस्त असताल आणि देवाचरणी हीच प्रार्थना आहे की सर्वजण आनंदी राहोत, स्वस्थ राहोत आणि मस्त राहोत. तर आपण दुसरा अध्याय चालू करतोय की कर्म म्हणजे काय. जसं की पहिल्या अध्यायात मी तुम्हाला जीवन म्हणजे काय हे सांगितले. तर त्यात थोडीशी आपल्याला कर्माविषयी कुणकुण लागलीच. कारण जीवन हे कर्म केल्याशिवाय जीवनाला अर्थच होत नाही, अर्थच पूर्ण होत नाही त्याचा. तर कर्म म्हणजे काय हे सुरू करण्याच्या अगोदर एक ओळ म्हणू इच्छिते की सत्य कर्माचा आणि धर्माचा विजय असो. आता सत्यकर्म मुद्दामूनच म्हटले कारण सत्यकर्म म्हणजे चांगले कर्म, आणि जे कर्म सत्य असतील तर फळही खूपच छान मिळते. तर सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. कर्म या शब्दाचा अर्थ क्रिया असा होतो, परंतु जगाला कर्माला कृती आणि प्रतिक्रियेचा कायदा म्हणून अधिक माहिती आहे. हा बुमरॅंगचा नियम आहे. जे आजूबाजूला जाते ते आजूबाजूला येते, हे तत्वावर आधारित आहे. तुम्ही जसे पेराल तसे तुम्ही कापणी कराल. कायदा अगदी सोपा आहे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला मिळेल. तुम्ही जे काही कराल ते तुमच्याकडे परत येईल. कायदा अगदी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो इतका क्लिष्ट आहे की कर्माचे संपूर्ण रहस्य कोणीही डिकोड करू शकत नाही. हा कायदा कोणी तयार केला? जगभरातील 8 अब्ज लोकांसाठी ते कसे उलगडते? प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया कशी नियंत्रित करते? कर्माचा नियम मानवतेला गोंधळात टाकत आहे आणि आपल्याकडे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नसताना आपल्यापैकी अनेकांना ते प्रत्यक्षात कसे कार्य करते हे समजतच नाही. थोडंसं थांबतं मित्रांनो. जसं की बुमरॅंगचा नियम तुम्ही ऐकलं की श्री सद्गुरू वामनराव पै महाराजांनी पहिलंच सांगितलेलं आहे की बुमरॅंग हा कसा होतो कर्मांचा. आणि ते आमच्या लहानपणीच भेटले किंवा ती शिक्षा आम्हाला लहानपणीच मिळाली. त्यामुळे कर्म, त्याचे कार्य याच्याबाबत आम्हाला जास्त प्रश्न पडलेच नाही. ते लहानपणीच आम्ही शिकलो होतो. तुम्ही जरी त्यांचं पुस्तक बघितलं तरी तुम्हाला ते समजून जाईल. पुढे वळूयात. आपल्याला माहीत आहे की झाडावर फळ नशिबाने दिसत नाही. ते आम्ही लागवड केलेल्या बियाणांवर अवलंबून असते. म्हणून आम्ही नाही आंब्याच्या झाडावर वाढणारी सफरचंद शोधा. म्हणूनच आंबे नाही, आंब्याच्या झाडावर वाढणारी सफरचंद शोधा. जसे झाडांवर फळे आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते बियाण्यांवर अवलंबून आहे, आपल्या कर्मावर अवलंबून आहे. पण हे कसे घडते? WHO हे नियंत्रित करते. कर्म समजून घेण्यासाठी एखाद्याने शोधात जाणे आवश्यक आहे. जीवन आणि कर्म यांच्यातील संबंध लक्षात घेणे हे केलेच पाहिजे. विराम द्या आणि निर्मितीच्या जादूवर विचार करा. एक पाहिजे अनेक सार्वत्रिक कायद्यांची उपस्थिती समजून घ्या. आपल्या ग्रहावर राज्य करा. दिवस आणि रात्र कशामुळे होते? काय कारणे? पृथ्वी आपल्या अक्षावर आपोआप दिवसेंदिवस कोणत्याही हस्तक्षेप आणि व्यत्ययाशिवाय कशी काय जाते? काय कारणे आहेत? काय कारण आहे की ऋतू इतक्या सुंदरपणे उलगडतात? कुत्रे मांजरींच्या पिलांना का जन्म देत नाहीत? आपल्या जगात जे काही घडते ते आहे कायद्याद्वारे शासित पृथ्वीवर सुव्यवस्था निर्माण करते. अगदी आमचा मृत्यू आणि आपला जन्म सार्वत्रिक कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो. थोडंसं थांबते मित्रांनो. जसं की आपण एखाद्या स्कूलमध्ये जातो, तर स्कूलमध्ये सुद्धा आपल्याला काही नियम अटी असतात. आपण कोणत्या ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्येही नियम अटी असतात. हा नियम अटींचा जो आराखडा आहे, हा आपल्या या आजूबाजूला किंवा हे सार्वत्रिक कायद्याद्वारेच युनिव्हर्सकडूनच पहिल्यापासूनच बांधला गेलेला आहे. एक वेळेस आपण चुकू, पण हा कायदा कधीही चुकणार नाही. आणि मग नंतरच हे शिस्त नियमाचे पालन पोषण सर्वत्रिकडे पाहायला मिळतं. तर आजचा हा अध्याय इथेच थांबवू.
हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पुढच्या अध्यायात भेटू. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि भरभरून प्रतिसाद द्या, का की मी परत असे छान छान व्हिडिओ बनवून छान छान मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि देवाचे आभार की त्यांनी मला मधलं निमित्त तुमच्या आणि देवाच्या मधलं निमित्त बनवलं, याबद्दल मी त्याची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.